कोसा खिलार कुणामुळे नाद लागला बाळासाहेब? हे तांडूरचे भारत मामा यांचे सुपुत्र राजसाहेब मळगे यांचा चॅनल बघत बघत आपल्याला कोशाजनार लागला. खरं खरं नाही, अजून कोण असेल तरी पण नाव सांगू शकता. तुम्हाला मी सांगितलं ह्याच्या आधी 2-3 बैल पण घेतली मी. आता मंडसनाच्या काम्याच्या देवेंद्र वडियारला एक बैल दिला, तो पण तुम्ही बैल तुमच्या कॉन्टॅक्ट मधून आपण बैल घेतला होता. होय हो. कोसा तो सतीश अण्णा या बैलाचा फोन होता. बर, म्हणजे कोसा प्रकार हा आधी आवडत नव्हता, आवडत होता पण आपल्या भागात चालत नव्हता. चालत नव्हता. मग चालत नसल्यामुळं कसं आहे म्हणजे जे चालतंय ते आता दुसरे एक आहे आपल्याकडे कपिला बर, बघितलं इथून. आता कोसा प्रकार कसा नाद लागला हा नाद लागला आता. तसा शेतकऱ्यांना पण नाद लागला का गाय मालकांना? हो लागला. म्हणजे त्यांची मागणी चालू झाली का? काजळ्याला म्हणजे क्वचितच कोणतरी एखादा नादिक जे आहे जुना काजळ्याचा, हां तोच काजळ्याचा बैल भरायसाठी हे करतोय. ते पण काजळ्यामध्ये पण आता माणूस पहिला काजळ्याला कांबळ जास्त असायची, पेरत बैल मोठा असायचा शिंगाच्या वाटत. पण आता कसं झालंय, आता बैल बघताना सुद्धा काजळ्यात कांबळ कमी बघते ती. काजळीत कांबळ लवकर कमी मिळत ना, लवकर कमी मिळत नाही काजळी. कपिलात मिळत नाही, कपिलात आपण तयार केलाय कमी कांबळीचा बैल. बाळासाहेब खिलार शेतकरी शान परिवारमुळे कोसा प्रकार कसा नाद लागला तसा समाजात बदल झालाय का, किंवा या चॅनलचा फरक पडलाय का? चॅनलचा भरपूर फरक पडलाय, भरपूर फरक पडलाय. का तर गोरगरीब शेतकऱ्याला काहीच माहीत होत नव्हतं. तुमच्या चॅनलमुळं माहिती झाली, त्यांना चांगल्या वस्त्रांची पैदास म्हणजे गाय आपली कुठल्या वळूकडून भरवायची पहिला अनुभव नव्हता. पहिले सिमेंट भरायची ना लोक पूर्वी. हा पूर्वी. मग ते सिमेंट भरलं की 10, 12, 15 लय जास्त 20,000 वर वाचलं जात नव्हतं. परत नंतर चॅनलवरनं बघत 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 कुठला बैल कसा आहे, ह्या बैलाचा हा बैल कुठल्या बैलाचा आहे, तो बैल गायला भरला तर कुठल्या पद्धतीत वासरू होईल असा विचार करत शेतकरी. आणि कसं आहे आत्ता ग्रुपला जरी वासरू टाकायचं झालं तर आधी पहिला प्रश्न येतो कुठल्या बैलाचा वासरू, पहिला प्रश्न ते होतं. भैयासाहेब ही सवय कोणी लावली हो? सवय ही राजसाहेब मग यांनी लावली. जी सवय लावली, जी पद्धत चालू केली, किंवा जे प्रश्न चालू केले, जी कामगिरी चालू केली, खरंच ही भविष्यातल्या चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या कामासाठी आहे का? हो चांगल्या कामासाठी. त्यात शेतकऱ्यांचा पण फायदा आहे. बरं बर, नाही बापाईनं आधी कोण लागत नव्हतं आधी? नाही कोण नव्हतं लागत. लागायला भाग पाडलं. या चॅनलच्या कामगिरीत काय चुका वगैरे कधी जाणवल्या का, किंवा कमीपणा काय जाणवलाय का? मला तर चूक नाही बाबा बरं, जाणवली. काय हाय सरळ सरळ पद्धतीने एकदम. काय तुम्हाला कुठली वस्तू जरी